हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला तुम्हाला गोपीबाई स्लीव्ह शिकायची होती ना, तर चला बघा मी हे 2 पॅटर्न काढून घेतलेत. जे की माझ्याकडे कपडा उरला होता, तर त्याच्यात मी 2 भाग केलेत. कारण मला स्लीव्ह छोटेच लावायचे आहेत 3.5 पर्यंत. तर एवढ्या याच्यामध्ये 3 3.5 होऊ शकतात. त्याच्यामुळे 2 पट्ट्या अशा लांब लांब काढून घेतल्यात. आणि एवढाच उरलेला कपडा होता, त्याच्यामुळे मग त्याच्यातच ॲडजस्ट करायचे होतं गोपीबाई. पण लांब लांब पट्ट्या भरपूर होत्या, तर त्याच्यामुळे मला 3.5ची बाई स्लीव्ज मी अशीच इझी करू शकत होते. तर मी पहिल्यांदा हे कपडा घेऊन एवढ्या याच्यावर मी प्लेट्स टाकून घेते आणि प्लेट्स एकदम छान टाकून घ्यायच्यात. जे की आपली स्लीव्ज शिवली तरी एकदम फिनिशिंग पाहिजे आणि मला स्लीव्जला फुगा नाही पाहिजे. एकच नंबर स्लीव्ज करायची शीतपर्यंतच छोटीशी. आणि प्लेट्स पण एकदम ओके दिसल्या पाहिजे. तर बघा मी अशा प्लेट्स टाकून घेतल्यात. आणि दोन्ही साईडला तुम्हाला काही माप वगैरे घ्यायची काही गरज नाही. अगदी 5 मिनिटामध्ये रेडी होणार आहे एक गोपीबाई स्लीव्ज. तर नक्की पहा. जसं खाली प्लेट्स केल्या आपण तशाच वरती पण करून शिवून घ्यायचं. जे आपले ओपन प्लेस आहे ते. आता बघा इकडच्या साईडला आपण शिलाई मारून घेतली होती, तर ह्या साईडला पण आपण शिलाई मारून घेऊया. आणि इकडं एकदम स्ट्रिक पकडायचं आहे, जेणेकरून आता मला मध्ये फुगा नाही पाहिजे. त्याच्यामुळं मी एकदम स्ट्रेट पकडलं. मग त्यांना फक्त अशा प्लेट्स दिसल्या पाहिजे, असं एवढी गोपीबाई स्लीव्ज पाहिजे. तर दुसरी नेक्स्टवाली गोपीबाई मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर बघा याला मी प्लेट्स पाडून घेते. एकदम छान मस्तपैकी प्लेट्स आलेल्या आहेत. एवढ्या ह्याच्यामध्ये आपली स्लीव्ह आसानीने बसून जाईल. तर आता बघा ही. तर मी आता दुसऱ्या ह्याला पण प्लेट्स पाडून घेते अगोदर. सेम टू सेम स्लीव्ह झालं पाहिजे. सेम टू सेमच म्हणजे आपल्या प्लेट्स पण पडल्या पाहिजे. म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग आपल्याकडं असते ना द्यायची. तर ब्लाऊजला फिनिशिंग पण एकच नंबर येते. आणि तुम्हाला भरपूर सारे मापं काढायची काहीच गरज नाही. पेपरवर पण जर तुम्हाला ही नाहीच समजली गोपीबाई स्लीव्ज, मला नाही असं वाटत की तुम्हाला समजणार नाही. पण तरी पण मी एक पेपरवरती नक्कीच तुम्हाला ट्राय करून दाखवून की ज्याला अस्तर नाही लावत ना, ती स्लीव्ज कशी शिवतात गोपीबाई स्लीव्ज. तर तीही तुम्हाला मी नक्की दाखवेन. अगोदर तुम्ही ही शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला बिना अस्तरची स्लीव्ज जसं की नेटच्या असतात बघा. नेटच्या स्लीव्ज असतात आणि त्याला आकार देणं खूप मुश्किल होतं. तर ते पेपरवरती मी कसं स्टिच करते, कसं काय करते हे तुम्हाला त्याच्यावर मी नक्की सांगेन. तर आता तर सध्या तर तुम्हाला याचा प्रश्न आहे ना की कशी शिवायची, तर हे बघून घ्या. आणि तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला ही स्लीव्ज शिवू शकतात, असं काहीच नाही. दोन्ही पण ह्याला आपण प्लेट्स पाडून घेतलं बघा. हे स्लीव्जला तर आपण ऑलरेडी अस्तर स्लीव्ज काढलेल्याच असतात. जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हाच मी ह्या स्लीव्ज अस्तरच्या काढून घेतल्या होत्या. आणि त्याच स्लीव्ज आपल्याला याच्यावर टाकायच्या आहेत. आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे बघा, तुम्ही बघितलं ना, ते मी उलटं करून घेतलं आहे आणि आपलं अस्तर त्याच्यावर ठेवलेलं आहे. सुईच्या बाजूने स्लीव्ज नाही लावायची, आतून गेली पाहिजे ना, त्याच्यामुळे अगोदर आपण आतले भाग स्लीव्ज लावताना आपण पलटी करतो, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही, होय की नाही. कारण आपल्याला ते सुईचं करायचं असतं. तसं याला काही नाही, याला आतूनच लावायचं आहे. उलट्या साईडनीच याला अस्तर लावून घ्यायचं आहे. वरची बाजू ओपन राहिली, कारण त्याला आपल्याला कोट पण द्यायचा आहे ना आणखीन, त्याच्यामुळे. आणि स्लीव्ज अस्तर लावताना सुद्धा प्लेट्स आपल्या बरोबर बघून घ्यायच्यात, नाही तर उलटी नाही झाली पाहिजे. म्हणजे कधी कधी उलट्या पण पडतात ना प्लेट्स स्टिचिंग करताना, त्याच्यामुळं लक्ष देऊन घ्यायचं. आणि पाहू शकता तुम्ही आपल्या स्लीव्ज रेडी झाली. जिला की आता हे साईडचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात अगोदर. एकदम व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. आणि हे बघा सरळ बाजूला थोडंफार आहे मेन फॅब्रिक आपलं, ते कट करून घ्या. आणि पाहू शकता तुम्ही स्लीव्ज. आणि याला मी स्लीवचीच पट्टी काढलेली आहे, जे की आपल्याला याला गोट द्यायचं आहे. कारण काय ना, अस्तर थोडंसं वेगळं वाटायला लागले मला. सगळ्याला तर मी अस्तरचं देत असते, पण याला चांगलं वाटणार कारण साडीचं सगळ्याला फुलं आहेत ना या साडीला. तर त्याच्यामुळे ना ती डिझाईन त्याला अजिबात ॲक्टिव्ह नव्हती, काढली मी. आणि परत आता ही लावते पट्टी, म्हणजे साडीचंच आपण त्याला गोट देणार आहोत. आणि ब्लाऊज शिवताना हे आपल्याला कळायलाच पाहिजे की का नाही, कोणतं चांगलं दिसेल कोणतं नाही, हे का नाही. दरवेळेस मी अस्तरचंच मारत असते, पण यावेळेस मला याचाच मारायचा आहे. बघू शकता तुम्ही. गोट तुमच्या मनावर आहे, तुम्हाला किती घ्यायचं आहे काय. पण एकदम छान द्यायचं आहे. फिनिशिंगमध्ये गोट जर छान दिला ना, तर स्लीव्ज पण छान दिसते. गोटवर डिपेंड करते आपली स्लीव्ज. प्लेट्स आणि गोट हे 2 मेन पार्ट आहेत, जे की आपल्या त्याच्यावरच फिनिशिंग डिपेंड करते. एक नंबर येणार आहे स्लीव्ज. आणि ब्लाऊज बी एकच नंबर बसणार आहे. बघू शकता झाली आपली स्लीव्ज रेडी. किती छान फिनिशिंग आली बघू शकता. एकच नंबर आलेली बघा. ह्या प्लेट्स अशा टाकल्यात आपण आणि त्याला गोट मारून ही अशी स्लीव्ज रेडी केली. तर ही दुसरी पण स्लीव्ज तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला. आणि गोपीबाई स्लीव्ज एकदम सोपी पद्धत आहे माझी, कशी वाटली नक्की सांगायची कमेंटमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं.
आणि फेसबुकला बघत असेल तर तिथं फॉलो करायचं. तर चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बघा ह्या गोपीबाई स्लीव्ज एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा.